नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महर्षी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बडिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आणि आपल्याच गोठ्यात आपण 30 ते 40 लिटरची गाई कशी तयार करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपले जे नवीन पशुपालक असतील तरुण त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, आणखी एक विनंती, आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आता ब्रीडिंग करण्याची काय गरज पडली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। आमच्याकडे तर डॉक्टर येतात, सिमेंट भरतात, आमच्याकडे चांगल्या काळ्या बांड्या कलरच्या गाई कालवडी तयार होतात, आता आम्हाला ब्रीडिंग करण्याची गरज काय? मित्रांनो, आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही। ज्या पद्धतीने आपण डॉक्टर सिमेंट भरून जायचे, आपल्या याच्या क्रॉसच्या कालवडी व्हायच्या, गाई तयार व्हायच्या आणि त्या कुठेतरी 18 ते 20 लिटर दूध द्यायच्या। त्यावेळेस पशुखाद्याचे रेट सुद्धा कमी होते। त्यावेळेस इतर जे लागणाऱ्या निविष्ठ आहे दूध व्यवसायासाठी याचे सुद्धा किमती कमी होत्या आणि आपला दूध उत्पादन खर्च पूर्वीच्या काळी हा कमी होता आताच्या तुलनेत। तर आता आपल्याला हा दूध व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर आपल्याला मित्रांनो ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, आता पशुखाद्याचे रेट खूप वाढलेले आहेत। त्याचबरोबर आपण जे मिल्किंग मशीन वापरतोय, इतर चाप कटर असेल, इतर जेवढ्या कोणत्या गोष्टी आपल्या दूध व्यवसायासाठी गरजेच्या त्यांच्या सगळ्यांच्या किमती वाढल्या आणि आपलं दूध जर बघितलं तर मित्रांनो, आजही दूध आपलं त्याच ठिकाणी, आपलं दूध वाढायला तयार नाही। आपण चाऱ्यामध्ये बदल केला। पूर्वीच्या काळी आपण हिरवा चारा वापरायचो, आता आपण मुरघासवर आलोय, तरी पण आपलं दूध हे कमीच आहे। हे कशामुळं? तर आपण आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग वरती लक्ष न दिल्यामुळे मित्रांनो आपल्या गोठ्याचं दूध हे कमी राहिलं। आपल्या आजूबाजूला जे काही चांगले गोठे त्या गोठ्यांवरती बघा, कमी गायींमध्ये त्यांचं 10 गायींमध्ये कोणतं 150 लिटर चालू आहे, कोणतं 200 लिटर चालू आहे, कोणतं 250 लिटर चालू आहे। मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना शक्य झालं आणि आपल्याला काय शक्य होणार नाही? तर याकरता मित्रांनो ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया तर ब्रीडिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे। आता ब्रीडिंग विषयी आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। जे शेतकरी या ब्रीडिंग वरती चांगलं काम करतात, ज्यांच्याकडे चांगल्या काही तयार झालेले, अशा शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि याविषयी त्यांना माहिती आपण विचारली पाहिजे। मित्रांनो, आता ब्रीडिंग आपण करताना काय काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने ब्रीडिंग करायची याची माहिती बघूया। मित्रांनो, आता प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये आपण सर्वसाधारण धरून चालूया एक मध्यम शेतकरी दूध उत्पादक म्हणजे 10 गाईवाला। जर आपल्याकडे 10 गायींचा गोठा असेल मित्रांनो, त्यापैकी आपण आपल्या गोठ्यातील चांगल्या 2 गायींची निवड करायची। त्या गायी अशा निवडायच्या आपल्याला की त्या गायांना कधी मास्टरीची हिस्ट्री नसली पाहिजे। त्याचबरोबर त्या गायी ज्यावेळेस आपण त्याला कृत्रिम रेतन करतो, 1 किंवा 2 स्टॉ मध्ये त्या गायी हा गाभण राहण्याची त्यांची हिस्ट्री पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, त्या गायींचा जो दूध देण्याचा पिरियड आहे, लॉंगेव्हिटी, प्रोडक्टिव्ह लाईफ ही त्या गायीची जास्त पाहिजे अशा। आणि त्या गायीचा मित्रांनो जारवार अडकण्याची तिची हिस्ट्री नकोय, तिचा जारवार वेल्यानंतर साधारणतः 4-5 तासात पडत असेल अशी सर्वगुण संपन्न गाय आपल्याला निवडायची आणि त्याच 2 गायांना मित्रांनो आपल्याला इम्पॉर्टन्स सिमेंट वापरायची। आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलेलं असेल की 20,000 लिटरचं सिमेंट, 18,000 लिटर सिमेंट, तर मी माझ्या गायीला भरलं तर लगेच माझ्या गोठ्यात पुढली गाई तेवढी तयार होईल। नाही मित्रांनो, सगळ्यात वेळ खाऊ जो कोणता कार्यक्रम असेल दूध व्यवसायातला तो म्हणजे ब्रीडिंग आहे। मित्रांनो, एका पिढीमध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 लिटर दूध वाढू शकतं आणि आपल्याला कमीत कमी एक 10 वर्षाचा काळ यासाठी द्यावा लागेल। त्यामुळं आपण आजच जर ब्रीडिंग वर काम केलं तर हळूहळू आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या दूध देणाऱ्या गायी तयार होतील आणि आपल्याला हा दूध व्यवसाय फायदेशीर करता येईल। तर मित्रांनो, जसं मी आता पाठीमागं सांगितलं तुम्हाला की गायी कशी निवडायची, तर गायी सर्वगुण संपन्न पाहिजे अशा पद्धतीने आपण गाय निवडली आणि त्या गायीला आपण बाजारात मिळणार तुम्ही बायफचे सिमेंट्स वापरू शकता, तुम्ही एनडीडीव्हीचे सिमेंट्स वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, आणखी काही कंपन्या एबीएस असेल, WWS असेल, सिमेक्स असेल, त्यानंतर ST जेनेटिक्स असेल, अशा विविध कंपन्या सिमेंट्स तुम्ही वापरून आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या गायीची निर्मिती करू शकता। आता मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये चांगली गायी
आपण चांगलं सिमेंट वापरलं, आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या गायीची निर्मिती झाली, आपल्या गोठ्यामध्ये चांगली गाय आली। याच्याकरता मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये रेकॉर्ड ठेवणे तेवढेच गरजेचं आहे। बरेचसे शेतकरी रेकॉर्ड ठेवित नाही। रेकॉर्ड न ठेवल्यामुळं आपण पहिल्यांदा तर खूप हौसेनं इम्पॉर्टन्स सिमेंट भरतो आणि नंतर आपल्याला माहित नाही राहत की आपल्या गोठ्यात आलेली हीच कालवड कोणत्या सिमेंटची। आपण कुठंतरी कॅलेंडरवरती कुठंतरी कागदावर लिहून ठेवायचं किंवा बऱ्याच वेळेस हे आपण विसरून सुद्धा जातो। त्याकरता मित्रांनो बाजारामध्ये चांगले काही ॲप आलेले, त्या ॲपचा वापर तुम्ही करा। जाऊ द्या तुमचे काही वर्षाला 1000-500 रुपये त्या ॲपचं जर भाडं असेल ना, ते आपण दिले पाहिजे आणि ते ॲप आपण वापरलं पाहिजे ना। आता प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेले, तर आपण आपल्या गोठ्याकरता एवढं आपण ज्याच्यावर आपलं जीवन चालू आहे त्या व्यवसाय करता आपण हे करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो ॲप वापरा। तुम्हाला ॲप पण वापरायचा नसेल ना, तर तुम्ही सरळ आपलं एक रेकॉर्ड बुक बनवा, त्यामध्ये सगळी माहिती लिहा, प्रत्येक गायला एक सेपरेट पान करा, त्याच्यावरती त्या गायीला कोणतं सिमेंट भरलं, त्या गायीचं बुलचं नाव, सगळं माहिती लिहून ठेवायची त्याच्या एक पेजवर। त्यानंतर तिला या वेताला काय झालं, तिचा जारवार व्यवस्थित पडलाय की नाही, ती किती दूध देते, तिचं वेत कितवं, हे सगळी माहिती ते एक पानावर लिहून ठेवा। याचा फायदा तुम्हाला पुढं ब्रीडिंग करण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपण रेकॉर्ड ठेवणं खूप गरजेचं आहे। आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा काही समजुती, ते म्हणजे मी बघितले माझ्या आजूबाजूला काही शेतकरी आहे की यावेळेस जर आपण बायबचं सिमेंट वापरलं आणि त्याची कालवड आली आपल्या गोठ्यामध्ये, तर पुढल्या वेळेस तिला फक्त कंपनी बदलायची। मित्रांनो ही चूक तुम्ही करू नका। कारण मित्रांनो आपल्याला ब्रीडिंग करताना कंपनी बघायची नाही, तर कंपनीतला बुल बघायचा आहे आणि त्याची वंशावळ बघायची। आपल्याला त्या बुलच्या मित्रांनो 3 पिढ्या पाहिजे। आपण जर गुगलवरती गेलं तर तो बुल सर्च केला तर आपल्याला गुगलवरती सगळ्या इम्पॉर्टंट सिमेंटच्या जेवढ्या कंपन्या आहे तेवढ्यांची बी आपल्याला माहिती गुगलवर मिळते। आपण गुगलवर जायचंय, त्या बुलची हिस्ट्री चेक करायची, तर त्यामध्ये मित्रांनो पेडिग्रीमध्ये त्याच्या 3 नावं राहते। पहिले जे नाव राहतं त्या बैलाच्या बापाचं राहतं, त्या वळूच्या बापाचं नाव राहतं। त्यानंतर दुसरं नाव राहतं त्या बैलाच्या आईचं, आई कोणत्या सिमेंटची त्याचं नाव राहतं, आणि तिसरं आजी कोणत्या सिमेंटची, हे 3 नाव राहते। आता आपल्याकडे इम्पॉर्टंट सिमेंटची कालवड जन्माला आली, आपल्या मागच्या गायींचं काही आपल्याला रेकॉर्ड माहिती नाही, तर आपल्याला त्या कालवडीपासूनच आपली ब्रीडिंग ही सुरू झालेली। त्याकरता आपल्याला ते रेकॉर्ड ठेवणं किती गरजेचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असं। तर हे 3 नावं बघायची मित्रांनो, आणि आपल्या गायीमध्ये ते 3 नावं नाही ना याची खात्री करायची, आणि असाच बैल, असाच वळू, असाच बुल आपण निवडायचा आहे। असं जर या पद्धतीने आपण जर ब्रीडिंग करत जर गेलो तर मित्रांनो तो काळ दूर नाही की ज्या वेळेत तुमच्या गोठ्यामध्ये 40 ते 50 लिटरची गाय ही घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। फक्त एवढ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, नक्की तुमच्या गोठ्यामध्ये 30 लिटर 40 लिटर दूध देणाऱ्या गायी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। याला वेळ खूप जातो, याकरता आपल्याला आजच सुरुवात करायची। तुम्ही जर नवीन तरुण असाल, तुम्हाला या व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही पहिल्या दिवसापासून मित्रांनो या गोष्टीवर काम करायला सुरुवात करा। येणाऱ्या 5 ते 6 वर्षांमध्ये तुमचा गोठा तुमच्या परिसरामध्ये एकदम टॉपचा आणि फायदेशीर गोठा असेल। तर ब्रीडिंगमुळे आपल्याला नेमकी कसा फायदा झाला मित्रांनो, आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती ज्यावेळेस आपण ब्रीडिंगला सुरुवात केली, मागील साधारणतः 6-7 वर्षापूर्वी आपण ब्रीडिंगला सुरुवात केली, त्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये पहिल्या वेताची जी गाई विळल्यानंतर तिचं अवघं 12 ते 14 लिटर दूध आपल्याला मिळायचं। त्यानंतर आपण ब्रीडिंगला सुरुवात केली आणि ब्रीडिंगला सुरुवात केल्यानंतर त्या गायींना आपण इम्पॉर्टंट सिमेंट्स वापरले आणि त्यांच्या ज्या कालवडी नंतर 1-2 वर्षांना आपल्या दुधामध्ये आल्या, तर त्या अक्षरशः मित्रांनो पहिल्याच वेताला आपल्याला त्या कालवडीचं फर्स्ट टायमरचं 20 ते 22 लिटर दूध मिळालं। आणि त्यानंतर त्यांना परत आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जी पेडिग्री बघून वंशावळ बघून आपण त्यांना इम्पॉर्टंट सिमेंटचा वापर केला आणि त्यांच्याही सुद्धा परत आपल्याकडे कालवडी आल्या, तर त्या कालवडी मित्रांनो पहिल्याच वेताला 25 ते 28 लिटर दूध आहे आणि आता थर्ड जनरेशनच्या मित्रांनो 30+ दूध आहे। म्हणजे तुम्ही समजून घ्या, पहिल्या वेताला जर 28-30 लिटर दूध असेल, तर त्या सेकंड थर्ड आणि नंतरच्या लॅक्टेशनमध्ये किती लिटरवर जाऊ शकते।
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्याच गोठ्यामध्ये 30 ते 40 लिटरची गाय आपण हळूहळू तयार करू शकतो। त्यामुळे ब्रीडिंगवर काम करणं किती गरजेचं आहे तुम्हाला या माध्यमातून समजलंच असेल। तर मित्रांनो आपण या पद्धतीनं ब्रीडिंग वरती काम करणं खूप गरजेचं आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेतली। आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा। आणि पुन्हा एकदा विनंती, या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। धन्यवाद।